नागपुरात दुर्गा उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे। आपण सध्या आहोत राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळामध्ये। आपण बघू शकतो या ठिकाणी आकर्षक देखावा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। व्हील्स ऑफ डिवाइन लाईट अशा प्रकारची थीम घेऊन हा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचं यंदाचं 19वे वर्ष आहे आणि या ठिकाणी नागपुरात म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासह दिग्गज नेते या ठिकाणी या नवरात्र उत्सवात सहभागी होतात। प्रसन्न मोहिले आपल्या सोबत आहे, या मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख। सर, काय थीम आहे यावर्षीचं आणि कसं वेगळंपण असणार आहे? काय हे गेले 19 वर्षापासून आपण वेगवेगळ्या थीमवरती ह्या एक प्रतिकृती इथे आपण उभारतो आणि ही प्रतिकृती ज्यांनी उभारली ते एका छोट्याशा वेस्ट बेंगॉलच्या एका छोट्या तालुक्यातनं येतात, कालियागंज। त्यांनीही गेले 4 वर्षापासून ते याला उभारतायत, वेगवेगळी थीम देतात। यंदासुद्धा आपण बघितलं तर त्याला त्यांनी एक सृष्टीचक्र म्हणून म्हणण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण व्हील ऑफ डिवाइन पण म्हणू शकतो। तर जीवनाचा जो आपला प्रवाह असतो त्या प्रवाहाला कशा रीतीने आपण पुढे जातो त्याला दर्शवण्याचं त्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केला आहे आपल्या प्रतिकृतीद्वारे। सर, यामध्ये 9 दिवसाच्या उत्सवात काय सामाजिक कार्यक्रम तुम्ही आयोजित केले जाणार आहेत? आपण 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम राबवतो। आपले यावेळेला राहुल देशपांडे यांचं अभंग आणि नाट्यगीत ते सादर करणार आहेत 26 तारखेला। पहिल्यांदाच आपल्या मंचावरती त्यांचा कार्यक्रम होतो आहे। 27 तारखेला सोनिया परचुरे आणि त्यांच्या 40 लोकांची चमू ही परिणत कवड जन्मला, म्हणजे ब्राह्मणांनी जेव्हा हातात शस्त्र घेतले तर आपल्याला परशुरामापासनं लोकमान्य टिळकांपर्यंत नृत्यनाटिकेद्वारा ते दर्शन करवण्यात येईल। 28 तारखेला इंडियन आयडल 1मध्ये ज्या फेमस प्राजक्ता शुक्रे आणि हिमानी कपूर होत्या त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आहे इथे, ते आपण पहिल्यांदा करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्सवांमध्ये सामाजिक उत्सव साजरे करायचे, जसं आरोग्य शिबिर किंवा इतर सामाजिक कार्यक्रम, त्याचं काही आयोजन होणार आहे? आम्ही इथे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो। त्याच्यामध्ये आमचं जे वृद्धाश्रम आहे, मातोश्री वृद्धाश्रम असायला त्यांना सहकार्य करणं, किंवा जे इतर संस्था आहेत, ऑटिस्टिक स्कूलला आपण मदत केलेली आहे, अनाथ आश्रमला आपण मदत केलेली आहे। तर आपण नागपूरचे जितकी पोलीस यंत्रणा आहे त्यांना आपण सबंध पोलीस यंत्रणेला आपण 1700 ते 1800 रेनकोट्स वाटप केलेली आहेत। आपण त्याचबरोबर नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तिथे डिजिटल क्लासरूम नाही आहेत, तिथे आपण सगळ्या कमीत कमी 25 शाळांना डिजिटल क्लासरूम्सचं आपण करून दिलेलं आहे। आणि याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्या वर्षी तुम्हाला सांगण्यात आनंद होईल की मातृ सेवा संघाला आपण रोटरी क्लब डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक मोबाईल ॲम्ब्युलन्स डोनेट केली होती। तर असे आपण बरेचसे उपक्रम आपण त्याच्यात घेतो, पण त्याचा आम्ही असं खूप पब्लिसिटी करत नाही। नक्कीच सामाजिक उपक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश उत्सव किंवा दुर्गा उत्सवात आवाहन केलं होतं की सामाजिक उपक्रम राबवायला पाहिजे। त्याचं अनुकरण करत या ठिकाणी गेले 19 वर्ष झाले विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि यावर्षीही तसेच उपक्रम असणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।